सुनेत्रा पार्थ पवार थेट मुख्यमंत्री भेटीला. अजित पवारांच्या अपघाताबाबत मोठी मागणी. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे दिवंगत पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे पवार यांच्यासोबत होते. या घटनेमागील सत्य उघड करण्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. मंगळवारी माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केले की पक्ष आणि कुटुंबाला या प्रकरणात पारदर्शकता हवी आहे. अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीला तातडीने मान्यता देण्याचे आवाहन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारांना केले. हे लक्षात घ्यावे की अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही यापूर्वी अनेक वेळा विमान अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनीही या घटनेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनेत्राच्या या मागणीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात हालचाली आणि राजकीय अटकळांना उधाण आले आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. तथापि 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीला औपचारिक मान्यता दिली जाईल. मंगळवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव प्रस्तावित केले. उपस्थित सर्व सदस्यांनी हात वर करून या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला. बैठकीत काही आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरण